नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण आपले हायकोर्ट पदभरतीसाठी संगणकाशी संबंधित असलेले जे काही PYQs आहे त्याचा अभ्यास करत आहोत। तर त्या लेक्चर सिरीजचा आपला हा पुढचा पार्ट। तर त्यामध्ये आपण आपले जे हायकोर्टला आलेले जे काही प्रश्न आहेत संगणकावर आधारित त्याचा आपण आढावा घेत आहोत। तर त्यामुळे मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बेसिक कॉम्प्युटरचे जे नॉलेज आहे, जे बेसिक सॉफ्टवेअर आहे, बेसिक फंक्शन्स कसे आहेत, टूल्स, टॅब, ग्रुप याचा आपण मागच्या लेक्चर्स मध्ये आढावा घेतलाय। त्याचाच पुढचा वर्जन आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये बघूया। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, कच्च्या डेटाचे माहितीमध्ये रूपांतर कसे होते? प्रश्न, संगणक ज्या प्रक्रियेद्वारे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये बदलतो त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 प्रोग्रामिंग, दुसरं प्रोसेसिंग, तिसरं स्टोरिंग आणि चौथं ऑर्गनायझिंग। म्हणजे आता संगणकाची माहिती जी आपण जी काय, संगणक म्हणजे काय, तुम्ही मी काय सांगितलेली कमांड मान्य करणारा सांगकाम आहे। आपण जी कमांड देऊ त्याच्यावर तो त्याची प्रक्रिया करतो म्हटल्यावर काय, माहिती हवे ते बदल करणं म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 प्रोसेसिंग हे त्याचं आपलं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं। आपण सांगितलेली जी कमांड आहे त्या कमांडवर प्रक्रिया करण्याचं काम हे आपलं संगणक करत असतं। मग त्यामध्ये स्टोरिंग असेल, प्रोग्रामिंग असेल, ऑर्गनायझिंग असेल, हे जरी आपल्या पीसीचे फंक्शन्स असले तरी परंतु माहितीचं रूपांतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये करणं त्याला आपण प्रोसेसिंग असंच म्हणतो। त्यामध्ये बघा प्रोग्रामिंग आणि स्टोरिंग हे त्याचं योग्य उत्तर का नाही? कारण की मूळ अर्थात बदलत नाही माहिती जे आहे तीच राहील। प्रोग्रामिंग मध्ये संगणकाला काय करायचं आहे ते सांगणाऱ्या सूचना म्हणजेच काय, इन्स्ट्रक्शन्स लिहिणे आपल्याला महत्वाचे आहे। उदाहरणार्थ कॅल्क्युलेटर ऍप तयार करण्यासाठी कोड लिहिणे, किंवा मग आता प्रोग्रामिंग मध्ये जर पुढचं बघायला गेलं तर स्टोरिंग, डेटा सुरक्षितपणे मेमरी मध्ये साठवून ठेवणे, उदाहरणार्थ हार्ड डिस्क किंवा फोटो किंवा एक्सेल फाईल सेव्ह करणे। म्हणजे आता हे स्टोरेज जो आपला जो डाटा आहे तो आपण स्टोर करतोय। आता हे दोन्ही पर्याय डेटा बदलत नाही म्हणून चुकीचे आहेत, कारण की आपला प्रश्न काय आहे, कोणत्या प्रक्रियेद्वारे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये बदलता येते? मग आता प्रोग्रामिंग मुळे असेल किंवा स्टोरिंग मुळे जर बघायला गेलं तर डाटात बदल होत नाही, जो आहे तो मॉडिफाय होतोय फक्त, त्याच्यामध्ये माहिती अर्थात बदल होत नाही। त्याच्यानंतर पुढचं बघा ऑर्गनायझर, हा फक्त एक योग्य क्रम आहे, तो ऑर्गनाइज करतो ना सगळं डाटा आहे। आता असा अस्ताव्यस्त असलेला पसारा तो ह्या रकान्यामध्ये व्यवस्थित ठेवतो, हे काम आहे आपलं ऑर्गनायझेशनचं। त्याच्यामध्ये डेटा व्यवस्थित क्रमाने लावणे किंवा त्याचे वर्गीकरण करणे, क्लासिफिकेशन त्याचं योग्य रीतीने होईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला डेटा शोधणे सोपे होते। आपण पण वर्ड मध्ये म्हणा, डॉक्युमेंट्स, वेगवेगळे डॉक्युमेंट्स फाईल्स आपण बनवलाय किंवा वेगवेगळे प्रेझेंटेशन्स बनवलेत, आपण त्यांना नाव देतो ना, सेव्ह करतो आपण त्यांना। हे ऑर्गनायझर सेव्ह नंतर आपण सेव्ह ॲजचा एक ऑप्शन येतो, बरोबर? डेस्कटॉपवर हवंय, डाउनलोड्सवर हवंय की कसं हवंय, पीसी मध्ये हवंय का काय आपल्याला। त्यानंतर सेव्ह मध्ये पण सेम, समजा आपण ABC नावाने एक फाईल सेव्ह केली, दुसरी फाईल पण आपण जर ABC ने सेव्ह करत असेल, ऑर्गनायझर आपल्याला वापस रिनेम करायची का ही फाईल तुम्हाला त्याच्यासोबत हे विचारतं, किंवा अशीच एक फाईल आहे, अशी एक सूचना येते बघा आपल्याला, जुनी सेव्ह करायची आहे की नाही, डिलीट करायची का, हे आपल्याला पर्याय येतात। मग ते हे कशामुळे येतात तर हे ऑर्गनायझिंग मुळे येतात, जेणेकरून मूळ माहिती बदलत नाही आणि डेटा शोधणे आपल्याला सोपं होतं। उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची नावे A ते Z क्रमाने लावणे किंवा फाईल्स फोल्डर मध्ये ठेवणे। आता याच्यातनं निष्कर्ष काय, इथे फक्त डेटा लावला जातो, माहितीमध्ये रूपांतर होत नाही आहे, तो डेटा काय ऑर्गनाइज करून ठेवले जातात रकान्यामध्ये व्यवस्थित, फोल्डर्स मध्ये 1 2 3 4 असा स्टोर केला जातोय डेटा आपला, तो व्यवस्थितपणे नीटनेटक्या पद्धतीने लावला जातोय की जेणेकरून आपल्याला नंतर जेव्हा आवश्यकता पडेल त्यावेळी ते शोधणं आपल्यासाठी सोयीचं ठरेल। तर आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे म्हणजे शेवटचा पर्याय प्रोसेसिंग, जे त्याचं आपलं योग्य उत्तर आहे, परंतु प्रश्नाच्या ह्याच्यात पर्याय क्रमांक 2 हे प्रोसेसिंग हे आपलं योग्य उत्तर असेल। त्यामध्ये डेटामध्ये माहितीचे खरे रूपांतर होते। प्रोसेसिंग कच्च्या डेटावर प्रक्रिया करून त्याला अर्थपूर्ण माहितीमध्ये बदलणे, यात कॅल्क्युलेशन, तुलना, विश्लेषण यांचा समावेश असतो। आता फॉर एक्झाम्पल इनपुट डाटा, त्याच्यावर प्रोसेसिंग होणार आणि आउटपुट इन्फॉर्मेशन। आता त्यामध्ये 45, 60, 72, 80 हे कच्चे गुण टाकलेत,
याचा ॲव्हरेज काढला आणि सरासरी जर बघायला गेलं त्याचं तर आपल्याला 64.25 हे त्याचं ॲव्हरेज आलेलं बघायला मिळतं. म्हणजे आपण एक तर माहिती दिली पहिले, मग त्या माहितीमध्ये प्रोसेसिंग प्रक्रिया झाली, म्हणजे काय आपण माहितीमध्ये काय आकडेवारी दिली, आकडेवारीमध्ये प्रक्रिया झाली कोणती, सरासरी करण्याची, आणि मग त्या प्रक्रियेतनं आपल्याला सरासरी मिळालेला एक पूर्ण फायनल आकडा मिळाला, जो काय आपला ॲव्हरेज आकडा मिळाला, जो आपल्याला 4.25 असा आलेला बघायला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की माहिती जी आहे आपली त्याच्यामध्ये रूपांतर झालं ना, ती मॉडिफाय होऊन त्याच्यावर प्रक्रिया होऊन आपल्यापर्यंत ती पोहोचली. मग हे ॲव्हरेज काढण्यासारखं असेल किंवा मग आता वेगवेगळे आपण फाईल्स सेव्ह करतो, फोल्डर सेव्ह करतो, मग ते आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेले. त्यानंतर बघा पुढचे थोडक्यात सारांश जर बघायला गेला, डेटाचा प्रवास, संगणकाचे मुख्य कार्य एका साध्या प्रवासात समजून घ्या. इनपुट कच्चा डाटा आहे ज्याच्यावर प्रक्रिया होईल सीपीयू मध्ये, त्याच्यानंतर आउटपुट इन्फॉर्मेशन अर्थपूर्ण माहिती आपल्याला मिळते. डेटावर विविध क्रिया करून त्याला अर्थपूर्ण माहितीमध्ये बदलण्याची प्रक्रिया म्हणजेच काय, प्रोसेसिंग होय. ही आता प्रोसेसिंगची व्याख्या आहे जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं फार महत्त्वाचे आहे. कारण जर बघायला गेलं तर पेपरमध्ये आपल्याला स्टेटमेंट येतील, हे असं आपल्याला साधं सरळ माहीत असतं, परंतु जेव्हा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये ह्या गोष्टी येतात का तेव्हा आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतो. त्यामुळे अशा ज्या काही व्याख्या आहेत का त्यांना आपण नोट डाऊन करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रोसेसिंगची व्याख्या जर पुन्हा एकदा बघा, डेटावर विविध क्रिया करून त्याला अर्थपूर्ण माहितीमध्ये बदलण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग होय. पण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर्वात लहान मेमरी साईज कोणती, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. आता तुम्ही मी दररोज पीसी आपण एआय वापरणारे लोक आहोत, आपण मोबाईल वापरतो, त्याच्यामध्ये आपण फोटो, इमेज, फाईल असेल, पीडीएफ नोट्स असेल, काही आपण शेअर करतो एकमेकाला. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात छोटा मेमरी साईज काय, केबी, किलोबाईट. आता लक्षात येईल बघा, केबी, एमबी, जीबी आणि टीबी. शॉर्टकट आपण वापरतो. समजा एखाद्याला आपल्याला एखादी पीडीएफ पाठवायची, पीडीएफ नोट्स ज्या आहेत, समजा एखाद्या मित्राला तुम्हाला पीडीएफ नोट्स पाठवायचे, त्या मग किती एमबीचे आहे, सगळ्यात पहिले आपण विचारतो एमबी मध्ये की जीबी मध्ये. म्हणजे जर जास्त डाटा असेल तर तो जीबी मध्ये असेल, कमी असेल समजा 10-12च फाईल आहेत, त्या पेजेस आहेत, मग ते एमबी मध्ये येऊन जातील. 1000 पेजेस आहेत ते तर एमबी मध्ये नाही ना, ते जेबी मध्ये जाणार. ते जेवढी जास्त फाईल तेवढं आपण ते वाढवतो. मग हा क्रम आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. किलोबाईट जे आहे ते कमी असते, त्यानंतर एमबी, एमबी नंतर जीबी, जीबी नंतर टीबी, हा क्रम इथे लक्षात घ्यायचा आहे. त्याची साईज ऍक्च्युअल आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. किलोबाईट आणि मेगाबाईट यामध्ये फरक काय. आता मेमरीचे सर्वात लहान युनिट जर काय असेल तर किलोबाईट, केबी. तर 1 केबीचं मूल्य जर बघायला गेलं आपण बाईट्स मध्ये जर बघायला गेलं तर 1024 बाईट्स म्हणजे 1 केबी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये साधा टेक्स्ट फाईल, लहान डॉक्युमेंट, समजा आता व्हॉट्सअप वापरतो आपण, व्हॉट्सअपवर तुमचा ए बी सी 3 मित्रमैत्रिणी आहेत. आपण ए ला काय टेक्स्ट केलाय, समजा गुड मॉर्निंगचा मेसेज केला, बी ला आपण फोटो पाठवले, इमेज पाठवली, आणि सी ला आपण एआय आधारित इमेज पाठवली की तिचं स्टोरेज आहे. सगळ्याला टेक्स्ट करायला लागणारा नेटचा फरक वेगळा पडेल. गुड मॉर्निंगला कमी नेट लागणार आणि ते केबी मध्येच जाणार. इमेज मात्र आपली कदाचित एमबी मध्ये जाऊ शकते जर HD असेल तर, आणि एआय इमेज जर बघायला गेलं तर ती आपल्याला HD मध्येच व्यवस्थित छान मिळेल, तर तिचा एमबी हा ह्याच्यापेक्षा जास्त असलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचे बघा एमबी, जे मेगाबाईट आहे ते केबी पेक्षा मोठं आहे. 1 MB म्हणजे 1024 केबी म्हटल्यावर 1024 केबी जर आले तर आपल्याला 1 MB तयार झालेला बघायला मिळते. यामध्ये फोटो फाईल, MP3 गाणी, PDF डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतोय. म्हणजे आपल्याला केबी पेक्षा
MB मध्ये जास्त स्टोरेज असलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर GB, ते आता आपण फोन घ्यायला गेलो बघा, स्टोरेज किती GB ची आहे ह्याच विचारतो ना आपण. कोणत्याही दुकानामध्ये फोन घ्यायला गेलो, रॅम रोम किती, स्टोरेज केवढं, स्टोरेज काय, त्याच्यामध्ये किती डाटा आपण त्याच्यात टाकू शकतो, बरोबर. मग त्याच्या पुढचा सेक्शन काय आपला, GB. MB पेक्षा खूप मोठी, 1 GB म्हणजे 1024 MB होय म्हटल्यावर MB पेक्षा पुन्हा GB झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता मोबाईल स्टोरेज इथे एक्झाम्पल म्हणून दिलेले बघा, 64 GB / 128 GB HD मूवीज. आपण मोबाईलमध्ये म्हणा किंवा काय एखादा मूवी डाउनलोड केला जो पायरेट असतो समजा, किंवा एखादा व्हिडिओ लेक्चर तुम्ही युट्यूबवर ऐकताय ते तुम्ही डाउनलोड केले समजा, मग ते किती MB, ते डाउनलोड करताना आपल्याला ऑप्शन्स येतात बघा, की तुम्हाला लो ह्याच्यामध्ये घ्यायचंय, मीडियम मध्ये घ्यायचंय डाउनलोड करताना, किंवा HD मध्ये घ्यायचं. HD मध्ये घेतलं तर तुम्हाला ते GB मध्ये जाऊ शकतं कदाचित. ते जर तुम्ही लो मध्ये घ्याल तर ते काही MB मध्येच तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल, 150 MB मध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही मीडियम ह्याच्यामध्ये जर जाल तर 150-200 MB मध्ये ते व्हिडिओ लेक्चर तुमचा डाउनलोड होईल, जे युट्यूबवर आपल्याला इझिली अवेलेबल असतात डाउनलोडच्या ऑप्शन्सवर. म्हटल्यावर काय की हे GB मध्ये आपल्याला मोबाईल मधले आपलं किती स्टोरेज अवेलेबल आहे ते, आपल्या डिव्हाइस मध्ये किती आपलं स्टोरेज अवेलेबल आहे ते, त्याच्यानंतर आपली इंटरनेटची स्पीड, आणि ते डाउनलोड जर अवेलेबल करून दिलं असेल त्या ओनरने, जर अलाउ केलं असेल त्याला डाउनलोडचं ऑप्शन, तर मग आपण हे फॉलो करू शकतो की 1 GB म्हणजे आपल्याला 1024 MB असलेलं बघायला मिळतं. की मेजॉरिटी आता आपले जे फोन आहे ते आपण किमान 128 GB पर्यंतचे जवळपास सर्वांचे फोन आपण बघतो, किंवा ते एक्झाम्पल म्हणून 64 GB पर्यंत दिलेले. हे नाही तर मग आपण मेमरी कार्ड वापरतो, पेन ड्राईव्ह वापरतो वेगवेगळे, ते पण आपल्याला GB मध्ये असतात बघा. सगळ्यात पहिले आता जर तुम्ही स्कूल टाइम मध्ये जर मेमरी कार्ड वगैरे वापरत असाल तर तुम्हाला आठवेल बघा, ते 8 GB चं एक मेमरी कार्ड मिळायचं, त्याच्यानंतर 16 GB चं एक मिळायचं, त्याच्यानंतर 32 GB चं एक मेमरी कार्ड पेन ड्राईव्ह मिळायचं, जे आपण आपल्या डिव्हाइस मध्ये मग फोन मध्ये असेल, कारण की जुने जे फोन होते त्यांची स्टोरेज कमी होती ना, त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी कमी होती, त्यामुळे मग पर्यायी व्यवस्था म्हणून आपण ते मेमरी कार्ड वापरायचो, किंवा मग ज्या PDF नोट्स वगैरे असेल, किंवा आता समजा हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, हे ह्याच्यावर ह्या स्क्रीनवर तर नाही ना बनवलेलं, ते लॅपटॉप मध्ये बनवू, फोन मध्ये बनवू, मग ते आपण मेमरी कार्ड मध्ये घेऊ किंवा पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याच्यानंतर इथे कनेक्ट करतो ना, म्हटल्यावर हे स्टोरेजचा फरक पडतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा आपलं TB. याला सर्वाधिक मेमरी युनिट जो आहे की टेराबाईट जे आहेत या शब्दात लिहिले जातं. 1 TB म्हणजे जवळपास आपल्याला 1024 GB म्हणजे 1 TB असतं. सर्व्हर स्टोरेज आहे, बॅकअप सिस्टीम जे आहेत, म्हणजे आता हे तुमच्या माझ्या कामापेक्षा मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये आपण बघू शकतोय, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बघा, प्रायव्हेट ऑफिसमध्ये बघा, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्कूलचा डाटा आहे, समजा आपल्या कॉलेजचा सगळं डाटा आहे, सिस्टीम जे आहे पूर्ण, त्या सर्व्हर रूम मध्ये ह्याचं TBचं काम आहे. तुमच्या माझ्या फोनमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये, आपल्या PC मध्ये, आपल्या टॅबमध्ये, डेलीच्या डिव्हाइसेस मध्ये आपण हे वापरत नाही. हे सर्व्हर रूम जे असतात का, सर्व्हर स्टोरेज बघा ना, बॅकअप सिस्टीम किंवा सर्व्हर स्टोरेज ही त्याची उदाहरणं असलेली आपल्याला बघायला मिळतात. कारण की त्याची हे बघा ना, बाईट, त्याच्यानंतर किलोबाईट, किलोबाईट नंतर बघायला गेलं तर मेगाबाईट, मेगाबाईट नंतर गिगाबाईट, गिगाबाईट नंतर टेराबाईट, हे अशा पद्धतीचे आपल्याला स्टोरेजचे प्रकार असलेले बघायला मिळतात, की जे एकापेक्षा जास्त असलेले बघायला मिळतात. आता जर बघायला गेलं तर 1 KB जर आपण बघितलं तर ते आपल्याला 1024 बाईट मध्ये मिळतं. त्याच्यानंतर 1 MB जर बघायला गेलो आपण, की ज्याचं स्टोरेज आपल्याला KB पेक्षा जास्त आहे, 1024 KB पेक्षा जास्त. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर 1 GB जर आपण विचारात घेतलं ते आपल्याला 1024 MB पेक्षा जास्त मिळतंय, आणि 1 TB जर आपण विचारात घेतलं की जे सर्व्हर स्टोरेज म्हणून आपण बघतो, तर ते आपल्याला 1024 GB पर्यंत असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. त्यामध्ये बघा, तर योग्य उत्तर आपलं किलोबाईट असेल, कारण की आपला प्रश्न काय होता, सगळ्यात छोटं मेमरी स्टोरेज असलेलं काम कोणतं, त्यामध्ये इथे हे पण दिलेलं बघा, KB, MB, GB आणि TB. ही ओळ आपण लक्षात ठेवणं फार गरजेची आहे. त्यानंतर बघूया आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. डायरेक्शन अकॅडमीने आपल्यासाठी
टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी आपल्याला हायकोर्ट पदभरती ज्या आहेत आपल्या क्लर्क शिपाई त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये 20 टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध होणार आहे. इथे तर आपण प्रश्नांची प्रॅक्टिस करतोय, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जोपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं फार महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तब्बल 20 टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल करून दिली जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, जिथून तुम्ही त्या डायरेक्ट ॲक्सेस घेऊन परचेस करू शकता. याची फीस जर बघायला गेलं तर मात्र 75 रुपये त्याची फीस आहे, जिथून तुम्ही ती परचेस करू शकता. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामध्ये प्रश्न बघा, यापैकी कोणती मेमरी टेम्पररी मेमरी म्हणून ओळखली जाते? पर्याय क्रमांक 1 आहे इकडे रोम, दुसरं रॅम, तिसरं फ्लॅश आणि चौथं व्हर्च्युअल. बरोबर, की टेम्पररी तात्पुरती मेमरी म्हणून काय ओळखलं जातं? तर पर्याय क्रमांक 2 जो आहे रॅम जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. आता पण फोन किंवा डिव्हाइस, लॅपटॉप, टॅबलेट्स असे काही प्रोडक्ट आपण जर घ्यायला गेलो तर त्याचं रॅम रोम किती आहे, स्टोरेज किती आहे, बॅटरी बॅकअप किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो बघा. तशाच पद्धतीने आपल्याला कोणती मेमरी ही टेम्पररी मेमरी आहे तर ती रॅम मेमरी आहे. आता संगणकाला 2 प्रकारच्या मेमरी असतात, एक परमनंट असते आणि टेम्पररी मेमरी असते. समजा आता हे आपण लेक्चर घेतो, ह्याच्यामध्ये लाईट गेल्यावर म्हटलं सगळं डाटा जातो तात्पुरत्या स्वरूपाची, ती टेम्पररी मेमरीचा भाग असतो. संगणकाची मेमरी जर बघायला गेले तर एक तात्पुरती मेमरी आणि एक कायमस्वरूपी मेमरी असते. आता 2 प्रकारांमध्ये जर बघायला गेलं तर जी तात्पुरती मेमरी असते का, ती विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक पॉवर असेपर्यंत डाटा टिकतो, आणि त्याच्यानंतर जी परमनंट मेमरी आहे का, संगणक बंद केलं तरी सुद्धा डेटा सुरक्षित राहतो. समजा वर्डमध्ये तुम्ही एखादी फाईल, लॅपटॉपमध्ये समजा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन बनवताय, ऑटोसेव्ह तुमचं ऑन नाहीये, त्या लॅपटॉपची बॅटरी डेड व्हायला आली आहे आणि ते स्विच ऑफ झालंय, तुम्ही ते सेव्ह केलेलं नाही, तुम्ही केलेली पूर्ण मेहनत गेली ऑटोसेव्ह नसल्यामुळे टेम्पररी मेमरी. ते जर तुम्ही ऑटोसेव्ह ऑन करून ठेवलं तर मग ते परमनंट मेमरीमध्ये कन्वर्ट होईल. मला प्रत्येक वेळी कंट्रोल सी करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रोम आणि रॅम या दोघांमधला हा फरक इथे लक्षात घेणं गरजेचे आहे. एक आहे तात्पुरती मेमरी, एक आहे आपली परमनंट मेमरी. त्याच्यामध्ये आपली माहिती स्टोअर करून ठेवली जाते आणि ती साठवून आपल्याला वेळ प्रसंगी आपण ती वापरत असतो. आपण बघूया इथे तात्पुरती मेमरी तुमचे आता हे इलेक्ट्रॉनिक पॉवर जी आहे, विद्युत प्रवाह जो आहे का, तो फार महत्वाचा आहे. आता सरकारी ऑफिस वगैरे तिथे असतो बघा, लाईट गेली समजा, सर्व्हर गेलं ना पूर्ण ठप्प, तर त्यामुळे विद्युत प्रवाह ही जी टेम्पररी मेमरी आहे त्याच्यापेक्षा परमनंट मेमरी आपल्यासाठी उपयुक्त ठरते. आता तात्पुरती मेमरीचे स्टेटमेंट्स आपण एकदा वाचून घेऊया, जेणेकरून परीक्षेला तात्पुरती जी मेमरी आहे जी आपली, त्याच्यावर जर काही क्वेश्चन्स आले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येणं अपेक्षित आहे. रॅम म्हणजे काय, तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅमचं फुल फॉर्म जर विचारलं कोणी तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी, त्याला आपण साध्या भाषेत रॅम असे. जी टेम्पररी मेमरी आहे ही मेमरी डेटा तात्पुरता साठवते. काय करते, डेटा तात्पुरता साठवते. संगणक बंद झाला की सर्व डेटा पूर्णपणे नष्ट होतो. समजा तुम्ही लॅपटॉपमध्ये काहीतरी बनवताय, ते तुमचं रॅम मध्ये स्टोअर होतं तात्पुरत्या स्वरूपाचं. जर तुमच्या लॅपटॉपचं पॉवर ऑफ झालंय, तुमचा केलेला जे काही काम असेल ते सगळं डिलीट होणार. बरोबर, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. सीपीयूला अत्यंत जलद गतीने डेटा मिळवून देण्यासाठी याचा वापर होतो. उदाहरणार्थ 4 GB, 8 GB, 16 GB रॅम आपणास वर्ड, ब्राउझर किंवा कोणतेही सॉफ्टवेअर चालवतो तेव्हा तो डेटा रॅम मध्ये असतो. तर रॅम ही तात्पुरती मेमरी आहे कारण ती थेट विजेवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असता तेव्हा सगळा डेटा हा रॅम मध्ये असतो. म्हणूनच काम सेव्ह न करता वीज जर गेली तर सर्व डाटा आपला उडून जातो. म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं, लॅपटॉपची जर पॉवर ऑफ झाले तर मग तुम्ही केलेलं प्रेझेंटेशन गेलं, ते सेव्ह होणं, ऑटो सेव्ह असणं फार गरजेचं आहे. त्याला कायमस्वरूपी मेमरी रोम जी आहे आणि फ्लॅश यांना काय म्हणतो आपण, कायमस्वरूपी मेमरी.
की जी लाईट बंद करा, तुमचा लॅपटॉप शटडाऊन करा, काहीही करा, त्या सेव्ह राहतात जोपर्यंत तुम्ही ते डिलीट करत नाही, रिसायकल बिन मधून डिलीट करत नाही, ट्रॅश मधून डिलीट करत नाही, तोपर्यंत ते तिथेच स्टोअर केलेलं असतं. त्याच्यामध्ये बघा, वीज नसतानाही डेटा सुरक्षित ठेवणारी मेमरी म्हणून आपण कायमस्वरूपी मेमरी याला ओळखतो. रोम आणि फ्लॅश याला ओळखतो. रोमचं पूर्ण फुल फॉर्म रीड ओनली मेमरी आणि फ्लॅश मेमरी. ही परमनंट मेमरी आहे, यात फक्त वाचता येते. कशामध्ये? रोम मध्ये. संगणक सुरू करण्यासाठी लागणारे फायरवॉल यात असते. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर सिस्टीम प्रोग्राम. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर फ्लॅश मेमरी, ही सुद्धा आपली परमनंट मेमरी आहे. संगणक बंद झाला तरी डेटा कायम साठवून ठेवते. उदाहरणार्थ USB पेन ड्राईव्ह, SSD, मेमरी कार्ड, जे तुम्हाला अगदी 5-10 मिनिटापूर्वी मी म्हटले की 8 GB मेमरी कार्ड असेल, 16 GB मेमरी कार्ड, त्याच्यानंतर 32 GB मेमरी कार्ड. पेन ड्राईव्ह आपण जी वापरत होतो जुन्या स्मार्टफोन्समध्ये, जे 3G फोन्समध्ये वापरत होतो आपण, किंवा 4G फोन्समध्ये वापरत होतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोरेज कमी मिळत होती आणि आपल्याला जास्त डेटा जर स्टोअर करून ठेवायचा आहे फोनमध्ये, समजा नोट्स, PDF नोट्स जे आहेत तुमच्या, आता समजा हायकोर्ट भरतीच्या नोट्स तुम्ही पूर्ण परचेस केल्या समजा कुठं, मग त्या तुम्हाला पाहिजे त्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळाल. फोनची स्टोरेज, तुमचा फोन हँग व्हायला लागलाय, मग तुम्ही काय मेमरी कार्डमध्ये मूव्ह करणार, नाही तर पेन ड्राईव्ह मध्ये त्या मूव्ह करून मग तुम्ही लॅपटॉपला कनेक्ट करून त्याचा ऍक्सेस किंवा मोबाईलला कनेक्ट करून त्याचा ऍक्सेस घेऊ शकता. ठीक आहे. तर मग हे फ्लॅश मेमरी, USB पेन ड्राईव्ह, SSD, मेमरी कार्ड्स हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. रोम आणि फ्लॅश मेमरी यांना परमनंट मेमरी असे म्हणतात. याचा अर्थ वीज नसतानाही यात तुमचा डेटा कायमस्वरूपी सुरक्षित राहतो, त्यामुळे तात्पुरती मेमरी म्हणू शकत नाही, याला आपण परमनंट मेमरी म्हणतो. आणि तुमचा डाटा हा कायमस्वरूपी सुरक्षित राहतो, जोपर्यंत तुम्ही तो डिलीट करत नाही तोपर्यंत तो तसाच तिथे राहतो. आता व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? आता चौथा ऑप्शन जो तिथे होता व्हर्च्युअल मेमरी, प्रत्यक्ष हार्डवेअर नसून एक स्मार्ट सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आहे. आता नावच सजेस्ट करतंय ना बघा, व्हर्च्युअल मेमरी. व्हर्च्युअल मेमरी ही कोणत्याही प्रत्यक्ष हार्डवेअर मेमरी नाही. जेव्हा सिस्टीमची रॅम कमी पडते किंवा तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम हार्ड डिस्कचा काही भाग रॅम सारखा वापरते. हे केवळ एक सॉफ्टवेअर टेक्निक आहे जे सिस्टीम सुरळीत चालण्यास मदत करते. उदाहरणार्थ स्वॅप मेमरी आपल्याला बघता येतील. व्हर्च्युअल मेमरी हा थोडा वेगळा प्रकार आहे. ही कोणतीही चिप नाही, म्हणजे आता मेमरी कार्ड असेल ती चिप आहे, पेन ड्राईव्ह ते पण आपण कनेक्ट करतोय, तर मग ही व्हर्च्युअल मेमरी तशी नाही आहे. तर ती आपली रॅमची तात्पुरती अरेंजमेंट कशासाठी आहे? ऑपरेटिव्ह सिस्टीम हार्ड डिस्क जो आहे का त्याचा काही भाग रॅम सारखा वापरला जातो. तर एक काय सॉफ्टवेअर पद्धत आहे, जेव्हा तुमची खरी रॅम भरते तेव्हा तुमचा कम्प्युटर हार्ड डिस्कचा वापर रॅम सारखा करू लागतो. म्हणून बघा, जर जास्त डाटा, जर समजा आता तुमचा हा फोन आहे, ओके, याचा एक विशिष्ट पर्टिक्युलर रॅम रोम आहे, याचा रॅम जर फुल झाला असेल तर हँग व्हायला लागतो बघा आपला फोन. हे त्याचं एक्झाम्पल आहे. पुढचं बघा, सारांश जर ह्या प्रश्नाचं जर आपण बघायला गेलं तर तात्पुरती मेमरी ही विजेवर अवलंबून असते, ती कायमस्वरूपी असते. आणि दुसरं सॉफ्टवेअर टेक्निक, म्हणजे 3 प्रकारची मेमरी आपण इथे बघू शकतोय. एक तात्पुरती जी विजेवर अवलंबून असते, ज्याला आपण रॅम म्हणतो. ती कायमस्वरूपी मेमरी आहे, ज्याच्यावर वीज पुरवठा खंडित जरी झाला तरीही ती सेव्ह असते, ऑटो सेव्ह असते. ती म्हणजे काय? रोम आणि फ्लॅश मेमरी. मग फ्लॅश मेमरी मध्ये आपले USB वगैरे त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. आणि सॉफ्टवेअर टेक्निकनी बनवलेली आपली व्हर्च्युअल मेमरी आहे. आता निष्कर्ष जर बघायला गेलं याचं, तर टेम्पररी मेमरी म्हणजे रॅम ही आपल्याला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरतं. थोडक्यात सांगायचं तर केवळ रॅम ही विजेवर अवलंबून असलेली तात्पुरती मेमरी आहे. रोम आणि फ्लॅश हे कायमस्वरूपी आहेत, तर व्हर्च्युअल मेमरी एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आहे की जे आपला रॅम स्वरूपात आपला वापर असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की ऑपरेटिव्ह सिस्टीम विचारत आहे. डॉक्स असेल, लिंक्स असेल, विंडोज असेल, हे काय आपले ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज पॉवर पॉईंट बघा, विंडोजच्या स्वरूपातनं आपण जे काय सर्च करतो, म्हणजे काय झालं, ऑपरेटिव्ह सिस्टीम असलेल्या आपल्याला बघायला मिळतंय. तर त्याच्यामध्ये बघा, DOS डिस्क ऑपरेशन सिस्टीम, निर्माता कोण आहे त्याचा? मायक्रोसॉफ्ट आहे.
प्रकार काय, कमांड लाईन इंटरफरन्स जे आहे आपलं CLI वर आधारित आहे आणि काळ कधी बनवलं जातं, 1980 ते 90च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बनवलं जातं. उदाहरणार्थ MS DOS. त्याच्यानंतर जर आता PC पण बघा ना, जुन्या काळामधले असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर युनिक्स हा ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पूर्णपणे मोफत फ्री आहे आणि वापर सर्व्हर, कम्प्युटर्स आणि मोबाईल जे आहेत अँड्रॉइड बेस, इथे हे लक्षात घ्या, अँड्रॉइड बेस मोबाईल्समध्ये हे वापरला जातो. त्याच्यानंतर विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम, याचा निर्माता पुन्हा मायक्रोसॉफ्ट असलेला आपल्याला बघायला मिळतो. ग्राफिकल युजर इंटरफेस GUI वर आधारित आहे. पहिली कशावर होती, CLI वर, करेक्ट. आणि ही नवी अपडेटेड काय आहे, GUI वर आधारित आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय वापरले जाणारे OS विंडोज 10, विंडोज 11 हे जे आपण तुम्ही मी आपल्या फोनमध्ये, PC मध्ये, लॅपटॉपमध्ये जे वापरतो ते सिस्टीम आपण जे मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे ते ओरॅकल कंपनी मोठ्या संस्थांमध्ये डेटा साठवण्यासाठी, व्यवस्थापनासाठी, बँकिंग सिस्टीम, लार्ज जे ऍप्लिकेशन्स असतात वेगवेगळे ते. आता फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर तुमचं कॉलेज आहे, समजा तुम्ही कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले, तुमच्या सगळ्यांचा ऍडमिशनचा डाटा, तुम्ही कोणत्या कोर्स परचेस केला, कोणते विषय तुमचे आहेत, काय आहेत, तुमचं फीसचं स्ट्रक्चर, तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता त्यानुसार मग तुमचं सगळं डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय केलेत का, हा सगळा डाटा स्टोअर करणं काम आहे की जे सिस्टीमचा पार्ट आहे. थोडक्यात वर्गीकरण जर बघायला गेलं तर हे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि हे डेटाबेस मॅनेजमेंट आहे की जो काही डेटा आहे त्याला मॅनेज करण्याचं काम इथे ते. त्यानंतर जर बघायला गेलं तर दोघांमध्ये महत्वाचा फरक काय, तर डेटाबेस काय काम करतं आणि ऑपरेटिव्ह सिस्टीम काय काम करतं. तर डेटाबेस काय, माहिती आपली सुरक्षित ठेवते, जी काय आपला डाटा आहे तो सुरक्षित ठेवण्याचं काम डेटाबेसचा, आणि ऑपरेटिव्ह सिस्टीम काय कम्प्युटर चालवतं. नावच सजेस्ट करतं ना, सिस्टीम आहे कशाचं ऑपरेट करते, ते कम्प्युटर चालवायला भाग पडत. त्याच्यानंतर बघा आपली टेस्ट सिरीज जी बघतो आपण, मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये तुम्हाला 20 टेस्ट अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही त्याच्यावर सरळ ॲक्सेस घेऊ शकता. नंतर बघा संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या बायनरी लँग्वेजमध्ये कोणते दोन अंक वापरले जातात. पर्याय क्रमांक 1 0 आणि 9, पर्याय क्रमांक 2 1 आणि 3, पर्याय क्रमांक 3 0 आणि 1 आणि पर्याय क्रमांक 4 0 आणि 3. तर पर्याय क्रमांक 3 0 आणि 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संगणकामध्ये वापरणाऱ्या बायनरी लँग्वेज म्हणजे नंबर्सच्या स्वरूपात असतं. तर त्यामध्ये बघा बायनरी लँग्वेज मध्ये बेस 2 नंबर सिस्टीम असते, त्याच्यामध्ये फॉल्स A आणि ट्रू 1 संगणकाची पूर्ण प्रणाली फक्त या दोन स्थितींवरच असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये बघा टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, साऊंड जे पण काय आहेत आपले 0 आणि 1 मध्ये साठवले जातात. जेव्हा हे स्टोअर केली जातात, समजा टेक्स्ट आहे काही किंवा इमेज आहे किंवा व्हिडिओ आहे किंवा एखादं गाणं तुम्ही केले, तर त्याच्यामध्ये लास्टला असे नंबर्स असतात बघा, कधी 0 कधी 1, बरोबर. मग ते अशा स्वरूपात असतात. संगणकातील टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ आणि साऊंड सर्व डेटा शेवटी 0 आणि 1 मध्येच बदलला जातो, कन्वर्ट त्याच्यामध्येच तिकडे केलेला असतो. आता त्याच्यामध्ये डेसिमल जी आपली भाषा आणि बायनरी ही संगणकाची भाषा. आता आपली भाषा आणि संगणकाच्या भाषेचे काही एक्झाम्पल्स इथे असलेले बघा. आपल्या डेसिमल भाषेमध्ये 1 जर असेल तर तो संगणकाच्या भाषेत 1, आपल्या इकडे 2 असेल तर तिथे 10, आपल्याकडे 5 असेल डेसिमल मध्ये तर तो 101 आणि 8 असेल संगणक आपल्या भाषेत तर डेसिबल मध्ये संगणकाच्या भाषेत तो 1000 पर्यंत झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये बघा 0 आणि 1 अंक का नाही, जे उर्वरित जे पर्याय आहेत ते का नाही ते बघा. म्हणजे वाक्यांच्या स्वरूपात जर वाचले तर तुम्हाला ते पेपरमध्ये योग्य ठरतील. 9 हा अंक डेसिमल सिस्टीम मध्ये वापरला जातो. बायनरी सिस्टीम फक्त 2 अंकांवर आधारित आहे. ते 2 अंक म्हणजे काय 0 आणि 1. निष्कर्ष 0 आणि 1 हे बायनरी लँग्वेज मध्ये वापरले जात नाहीत, ते काय डेसिमल लँग्वेज मध्ये वापरली जातात. त्यानंतर 3 हा अंक बायनरी मध्ये नसतो. बायनरी मध्ये फक्त 2 डिजिट असतात 0 आणि 1, तर त्यामुळे 1 आणि 3 हे पर्याय चुकीचा ठरतो. आणि आपला पुढचा डिजिटल जगाचा पाया 0 आणि
1. बायनरी लँग्वेज ही संगणकाची मूळ भाषा असून ती केवळ 0 आणि 1 या 2 अंकांवर आधारित आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाहीत? बिंग, याहू, आस्क आणि सफारी. आता सर्च इंजिन तुम्ही मी रोज वापरत असलेल्या वस्तू, त्यापैकी खालीलपैकी कोणतं सर्च इंजिन आहे? आस्क हे सर्च इंजिन नाही. याहू आता कालबाह्य झालंय वापरण्यामध्ये. बिंग असेल, सफारी असेल, हे सर्च इंजिन म्हणून काम करत असलेले आपल्याला बघायला मिळतात. सर्च इंजिन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुम्ही मी वापरत असलेल्या गुगल ब्राउज, गुगल क्रोम ब्राउझर, हे काय सर्च इंजिन आहे. आपण दिलेली माहिती, आपण दिलेली कमांड, त्याच्यावर त्याच्या डेटाबेसमध्ये असलेली जी काही माहिती आहे ती सगळी तो आपल्या डोळ्यासमोर काही क्षणार्धामध्ये आणून ठेवतो. मग आपण स्क्रोल करत जायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही हायकोर्टच्या पदभरतीसाठी हे PYQ साठी म्हणा किंवा एखादा विषय, समजा मराठी हा विषय आपल्याला ग्रामरचा आहे, तर मराठी ग्रामर्स नोट्स असं जर तुम्ही टाईप केलं, तुम्हाला 4-5 लिंक मिळतील. त्या लिंक मध्ये असलेल्या मराठी ग्रामरच्या नोट्स तुम्हाला मिळतील पूर्ण, आणि त्याच्यात सगळ्यात वरती AI आधारित शॉर्टकट एक मिळेल. आपण मग ते स्क्रोल करत जायचं आणि काढायचं. हे सर्च इंजिनचं काम, साध्या सरळ भाषेचं समजायला. बेस्ट एक्झाम्पल आपलं गुगल. त्याच्यानंतर बघा, बिंग हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी गुगल प्रमाणेच वेबसाईट, इमेज आणि व्हिडिओ शोधता येतात. www.bing.com हे त्याचे लिंक आपण म्हणून वापरू शकतो सर्च इंजिनची भूमिका. त्याच्यानंतर बघा, याहू हे देखील सर्च इंजिन आहे. याहू मेल, याहू न्यूज, याहू सर्चची सुविधा ही पूर्वी खूप लोकप्रिय सर्च इंजिन होतं 2004-5 चा. अगदी म्हणजे तुम्ही मी स्कूलला असताना खूप वापरलं जात होतं याहू. त्याच्यानंतर जर बघायला गेलं, ask.com हे एक सर्च इंजिन वैशिष्ट्य. याला पूर्वी जेव्हा असे म्हटले जात होते. यात प्रश्नांच्या स्वरूपात माहिती शोधण्याची सुविधा उपलब्ध होती. अर्थ हे वेब ब्राउझर आहे जे सर्च इंजिन नाही. निर्माता ॲपल कंपनी. इंटरनेटवरील वेबसाईट उघडण्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर जर बघा, सर्च इंजिन विरुद्ध वेब ब्राउझर. आता सर्च इंजिन नेटवर माहिती शोधण्यासाठी तुम्ही मी वापरतो, बरोबर. आपलं गुगल पण त्याच्यामध्ये घेऊन घेऊ आपण. इथे सांगताना माझ्याकडनं चुकलं बघा, मी आस्क उत्तर सांगितलं, आस्क नाही सफारी हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. बिंग, याहू, आस्क, गुगल. त्याच्यानंतर ब्राउझर, इंटरनेटवरील वेबसाईट उघडण्यासाठी, मग त्याच्यामध्ये सफारी असेल, गुगल क्रोम असेल, फॉरेक्स असेल, या गोष्टींचा वापर आपण करतो. आता समजा एखादी वेबसाईट ओपन करायची, त्या बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट आहे बघा, समजा www. आता समजा बॉम्बे हायकोर्ट .in अशी काही वेबसाईट असेल, तर ती आपण सर्च इंजिन मधून मग ह्या ब्राउजमध्ये जातो ना, ब्राउझरमध्ये जातो, क्रोममध्ये जातो, फॉरेक्समध्ये बघतो, की तिथून ती लिंक ओपन होते. त्याच्यानंतर बघूया, अशा रीतीने आपले हे सर्व प्रश्न इथे आजचे जे काय ते संपलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला परीक्षा आपली जवळ आली आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं आणि जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे, की जेणेकरून तुम्ही नक्कीच शिपाई असेल किंवा क्लर्क असेल, स्टेनोग्राफर असेल, चालक असेल, या पदांवर जाऊ शकताय बॉम्बे हायकोर्टमध्ये. त्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये डायरेक्शन अकॅडमीच्या 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत, की ज्या तुम्हाला मात्र 75 रुपयामध्ये अवेलेबल होतील. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अकॅडमीचा, की जेणेकरून हायकोर्ट भरतीच्या सोबतच इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्याची काही अपडेट असेल, त्याच्याबद्दल तुमच्यात काही प्रश्न असतील का, तर त्याचे पण निरसन तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरवर मिळते. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची पण लिंक अवेलेबल करून देण्यात आले आहे, की जेणेकरून तुम्ही सरळ सेवेचे ज्या काही अपडेट्स असतील त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.